परिषदेने कर्मचाऱ्यांना QR कोडवर हजेरी बंधनकारक केली आहे। त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी समनक जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी आमदार भीमराव केराम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्याकडे केली आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर किनवट तालुका आदिवासी बहुल भाग असल्याने त्या ठिकाणी नागरिकांसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवते। या भागात काम करणाऱ्या नागरिकांना पेसा कायदा अंतर्गत मोठे आर्थिक लाभ देखील मिळत आहे। परंतु या ठिकाणी कार्यरत जिल्हा परिषदेच्या विविध भागातील कर्मचारी मुख्यतः आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयी न राहता पुसद, यवतमाळ, आदिलाबाद आणि नांदेड या ठिकाणाहून ये-जा करतात आणि मनमानीपणे कारभार करतात। यामागे काही राजकीय वशिलेबाजी लावून कर्मचारी मुद्दामहून माहूर किनवट या ठिकाणी रुजू होऊन एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ घेत आहेत, पण कर्तव्यावर न जाता मुख्यालयी काम करत आहे। राज्य शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना QR कोडवर हजेरी बंधनकारक केली आहे, परंतु किनवट माहूर तालुक्यातील कर्मचारी हे अधीनस्थ कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्यांच्या मार्फत सेल्फीच्या माध्यमातून QR कोड हजेरी लावत गैरहजर राहून शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे। यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसमोर दिनांक 12 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। मध्ये सदरील कर्मचारी मुख्यालयी राहत नाही आणि त्यामुळे इथलं जे काही आरोग्याच्या माध्यमातून जे सुविधा इथल्या जनतेला द्यायला पाहिजे ते देताना दिसत नाही। त्यामुळे जनता जे काही खाजगी दवाखाना आहे या खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन आपला उपचार करून घेत आहे आणि त्यामुळे कर्जबाजारी होत आहे। आणि सदरील जे काही आरोग्य केंद्राचे जे काही डॉक्टर आहेत किंवा त्यांचे कर्मचारी आहेत, डॉक्टर स्वतःच्या मर्जीने आळीपाळीने स्वतः ड्युटी लावून घेतात आणि 2 दिवस इथं ड्युटी करून 5 दिवस ते नांदेड, पुसद, यवतमाळ, आदिलाबाद येथून येणं जाणं करतात। त्यामुळे सुद्धा लोक कर्जबाजारी होत आहे। दुसरी गोष्ट, इथलं जे काही शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभागातील सुद्धा काही कर्मचारी नांदेडहून, पुसदहून, यवतमाळहून येणं जाणं करतात। म्हणजे असे जे काही पंचायत समितीचे जे काही कर्मचारी आहेत, तहसीलचे कर्मचारी आहेत, कृषी विभागाचे कर्मचारी आहेत, हा सर्वच कर्मचारी मॅक्झिमम कर्मचारी इथले येणं जाणं करतात आणि त्यामुळे इथल्या जनतेला जे काही शासनाच्या माध्यमातून जे काही योजना आहेत त्या योजनेचा पुरेपूर फायदा मिळत नाही, त्यापासून वंचित राहत आहे आणि त्यामुळे इथल्या लोकांचा विकास होत नाही। दुसरी गोष्ट, इथं जे काही मोठमोठ्या ग्रामपंचायत आहे, सारखणी, उमरी, मांडवी, शिवनी, इस्लापूर, बोदडी, वाई आणि वानोळा असे जे काही मोठमोठ्या बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमध्ये करोडो रुपयाचं उलाढाल होत असतात आणि करोडो रुपयाचं उलाढाल होत असल्यामुळे आणि त्या मार्केटमध्ये टॅक्स जमा जे करतात, टॅक्सच्या माध्यमातून इथल्या जनतेला शौचालयाची सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे होतं, मूत्रिगृह निर्माण करायला पाहिजे होतं आणि जे काही जनतेला इथं व्यवस्था करायला पाहिजे होतं ती कोणतीही सुविधा उपलब्ध या ग्रामपंचायतनं केलेलं नाही। म्हणून या ग्रामपंचायतमध्ये शौचालयाची सुविधा करण्यात यावी, शौचालय निर्माण करण्यात यावे आणि जे काही कर्मचारी मुख्यालय राहत नाही आणि आळीपाळीने स्वतःच्या मर्जीने ड्युटी करतात त्यांना QR कोडच्या माध्यमातून त्यांचं उपस्थिती। प्रतिनिधी सचिन जाधव, NTP न्यूज मराठी, नांदेड।